नमस्कार सर्वांना. वेलकम. सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या शांततेच्या याच्यामध्ये पॉवर ऑफ म्हणजे पीस याच्यामध्ये आपण 5व्या टप्प्यावर आलो, म्हणजे 5वा दिवस चालू आहे आपला. तर पहिल्या 4 दिवसात आपण शिकलेलो आहोत की शांततेचा अर्थ काय आहे, आपल्या अंतर्मनातली शांतता, किंवा आपण मौन म्हणजे काय, मौनाची ताकद काय असतं, आणि या सगळ्याची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या आरोग्यावर, ह्या शांततेचा परिणाम काय होतो ते पाहिलं आपण. आजचा आपला विषय आहे की आपल्या नातेसंबंधामध्ये शांततेची गरज काय आहे आणि कशी ती आपण पूर्ण करू शकतो. त्याच्यासाठी 5 मुद्दे आपण बघणार आहे ते डिटेलमध्ये. तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद, समाधान आणि वेदना, त्रास हा कुठून येतात? तर आपल्या नातेसंबंधामधून. बिना नातेसंबंधाने आपण जगू शकत नाही आणि बिना भांडणाने नातेसंबंधात राहता येत नाही. तर म्हणूनच हे नातेसंबंधामध्ये शांततेचं खूप महत्वाचं स्थान आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे याचा. तर आपण याचं आता डिटेलमध्ये बघू की हे कसं काय आपण आपल्या नातेसंबंधामध्ये शांतता जास्तीत जास्त आणू शकतो. तर पहिला मुद्दा आहे की वाद टाळण्यासाठी मौन ठेवणं खूप गरजेचं आहे. वाद टाळण्यासाठी मौन ठेवणं. मौन म्हणजे कट्टी नाही करायची की मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, असं नाहीये. तर नात्यामध्ये आपले वादविवाद नेहमी शब्दांपासून सुरू होतात. शब्दांचे मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, म्हणजे तुम्हाला एक बोलायचं असते आणि दुसऱ्यांना काहीतरी दुसरंच समजतात. आणि मग नेहमी हा पास्टचं काढतो की हा तुला सवयच आहे मला असं बोलायची, तू मागे पण अशीच बोलली, तू नाही तू तू तसं समजूनच घेतलंय मला तू. म्हणजे अशा पद्धतीचं लेबलिंग त्याला आपण परमनंटली करत राहतो, एकमेकांवर वादविवाद करत असतो. कधी कधी रागाच्या भरामध्ये आपण बरंच काही बोलून टाकतो आणि नंतर मग पश्चाताप पण होतं की अरे आपणच आपल्याच लोकांना आपण बोललो. म्हणजे कुटुंब म्हणजे खूप जवळचे व्यक्ती असतात ते. दूरचं नाते तर अजूनच वेगळंच आहे. ते तर दूरच्या नात्यामध्ये जरा एक कटू शब्द बोलत ते तर कटूनच जातात, है ना. पण आता इथे मात्र आपण काही रागाच्या भरात आपल्याच मुलांना, आपल्या घरच्या लोकांना, मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला, बायकोला असं एकमेकांना बोलतात. पण नंतर मात्र पश्चाताप होतो. तर अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं म्हणजे मौन बाळगणं, म्हणजे काहीतरी बोलण्यापेक्षा तिथे स्वतःला शांत करा, मौन बाळगा. म्हणजे तुम्हाला जी परिस्थिती हाताळणं होईल ती सोपी जाईल किंवा तुमच्या हातामध्ये त्याचा कंट्रोल राहील. पण तुम्ही जर एकदा बोलायला लागले आणि बोलले तर मग तुमच्या हातची ताकद गेली. ती मौन व्रत म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, सरकलं किंवा घसरले तुमचे शब्द. आणि ही शब्दांची ताकद अशी आहे ना की म्हणजे कधी ती खिचून काटून टाकेल तुमचे चांगले संबंध, हे कठीण जातं. म्हणून अशा वेळी शांत राहणं किंवा मौन बाळगणं. मौन बाळगणं म्हणजे आतून सुद्धा, बाहेरूनच नाही तर आतून समजणं समोरच्याला. आणि ही जेव्हा तुम्ही स्वतःला हे केलं म्हणजे तर परिस्थिती हाताळणं तुम्हाला सोपं जाते. मौन म्हणजे दुर्बलता नका समजू की अरे तुम्हाला बोलता आलं नाही किंवा समोरचा खूप पॉवरफुल आहे किंवा तो योग्य आहे तुम्ही योग्य नाहीये, असं नाहीये. तर मौन म्हणजे दुर्बलता नाहीये, तर मौन म्हणजे संयमाची ताकद आहे. जसं म्हणजे घरामध्ये 2 व्यक्तीमध्ये वाद होतोय आणि त्याच्यातला एक व्यक्ती जर शांत झाला आणि शांत झाला तर म्हणजे तो वाद तर थांबतो. पण दोघंही उत्तर देत राहिले तर मग ते जळतच राहतं, म्हणजे दोघंही आगीत म्हणजे शब्दावरून शब्द वाढतच जातात, परिस्थिती वाढत जाते. शेवटी मग हातापायावर पण येऊन जातं. आणि मग ते थोडेसे संबंध आणखी खराब होतात आणि मग ते परमनंट बसल्यासारखे, म्हणजे पुढच्या वेळेस बोलायचं झालं की ह्या वेळेसची पण आठवण येते. तर अशा पद्धतीने ते एकावर एक असे थर बसत जातात. हे जे संबंधाचं असतात ते एका दिवसाचं नसतं, हे लक्षात घ्या. तर मौन म्हणजे दुर्बलता नाहीये, तर ती संयमाची ताकद आहे. आपल्यातला संयम ही जी शक्ती आपण जी म्हणतोय ती शक्ती वाढवायची आहे. तर ज्या शक्तीला आपल्याला वाढवायचं असते त्याला वर येऊ द्यायचंय. तुम्ही म्हणाल की संयम माझ्यात आहे, ते कसं दाखवणार तुम्ही? परिस्थिती तशी क्रिएट करावी लागेल ना. तुम्हाला खूप काहीतरी कोणीतरी दोष देत आहे, तुमच्यातल्या चुका काढताय, तुम्हाला खाली पाडत आहे, तुम्हाला दोषी म्हणजे एकदम तुमच्यावर आरोप लावतात आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शांत राहिले किंवा मौन मध्ये राहिले तरच तुमचा संयम दिसेल ना.
तर संयम ही ताकद आहे तुमची. तर मौन म्हणजे दुर्बलता नका समजू, की अरे मी घाबरले. मी तुम्हाला हे सांगितलं, की शांतता म्हणजे हे नाही, की वडील घरात आले तर एकदम सगळे शांत होऊन जातात. ते नाही, ते म्हणजे ती घाबरण्याची कला झाली. घाबरतोय किंवा ती एक म्हणजे काय म्हणतो त्याला, दबाव झाला तो. वडिलांचा दबाव आहे, नवऱ्याचा दबाव असतो. तेव्हा कुठे घरात शांतता, त्याला शांतता नाही म्हणत. तर शांतता म्हणजे आतूनच आनंद झालेला असतो. वडील घरात आल्याबरोबर त्यांचं स्वागत म्हणा, किंवा त्याच्याशी बोलणं, किंवा त्यांच्यासोबत जे झालं दिवसभराचं बडबडणं, म्हणजे त्यांच्याशी शेअर करणं, ती खरी शांतता असते. शांतता म्हणजे असं नाही की खूप शांत असलं, कोणी कोणाशी बोलत नाही, म्हणजे असं असं नाही. चिलबुलतेमध्ये सुद्धा शांतता. तर हे तसंच हे मौन म्हणजे दुर्बलता नाहीये, तर हा संयमाची ताकद आहे. दुसरा पॉइंट आहे, की ऐकण्याची कला तुम्ही विकसित करा. ऐकण्याची कला म्हणजे लिसनिंग. लिसनिंग म्हणजे दुसरा कोणी तुम्हाला बोलतो आहे किंवा रागवतो आहे, तुमच्या चुका काढतोय, तुमच्यावर टीका टिप्पणी करतो आहे, तर तो का करतो, त्याच्या भावनांना ऐकायचं आहे आपल्याला. आपल्याला हे नाही की त्याची सवयच अशी आहे, तो तसाच आहे, नाही नाही तो तसाच बघत असतो, त्याचा दृष्टीच तशी आहे, त्याचं हे झालं दुसऱ्यांना दोष देणं. पण तो असं का बोलतो, तर माझ्याकडून नक्की काहीतरी असं त्याला हर्ट झालेलं आहे, किंवा काहीतरी तो आपल्या भावना, प्रत्येकांना भावना अं, सांगणं किंवा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. कोणी हळूवार बोलतं, कोणी रडून बोलतं, तर कोणी जोराने आरडाओरड करतो, कोणी हातपाय दाळणे करतो, तो कोणी दोन चार लावून करतो. प्रत्येकांचं हे आहे. तर नातेसंबंधामध्ये ताण येतो बरेचदा, कारण आपण समोरच्याला नीट ऐकत नाही. समोरच्याचं नाही म्हटलं मी, हे लक्षात ठेवा. समोरच्याचं नीट ऐकत नाही असं नाही म्हटलं मी, समोरच्याला नीट ऐकत नाही. समोरच्याला नीट ऐकत नाही म्हणजे काय होतं, त्याच्या भावना आपण समजून घेत नाही. नुसतं शब्द नसतं, ऐकणं म्हणजे शब्द नाहीये. हिअरिंग आणि लिसनिंग, मी तुम्हाला नेहमी उदाहरण देते. इंग्लिश मधलं हिअरिंग म्हणजे ऐकणं, लिसनिंग म्हणजे ऐकणं. पण हा दोन शब्दामध्ये कसा फरक आहे? हिअरिंग म्हणजे आता पंखा फिरतोय, मला आवाज येतो आहे. बाहेरून गाडी जाते, कोणीतरी बोलतंय, मला आवाज येतोय. पण मला त्याच्यातलं काही अर्थ नाही समजत आहे, किंवा काही याचं सेन्सेशन येत नाहीये मला, की याच्या काय भावना नाही समजत आहे, की अरे काय बोलतात आहे, किंवा का बरं बोलतात आहे, मला नाही माहिती ते. आणि माझ्याकडे माझं एवढं कामाचंही नाही आहे, किंवा गाडीचा आवाज जातोय, हो मला डिस्टर्ब झाला, ओके ठीक आहे. अजून मला त्याच्यात भावना काहीच नाही समजल्या. पण जेव्हा समोरचा व्यक्ती आरडाओरड करतो, रडून सांगतो किंवा भांडून सांगतो, किंवा काहीतरी चुका काढून सांगतो आपल्या, किंवा काहीतरी अशा बोलतो की जे आपल्याला टच, म्हणजे काय म्हणतात त्याला, हर्ट होतात आहे, टच होतात आहे. पण त्याच्या मागे त्यांनी भावना अशा का निर्माण केल्या, असं काय माझ्याकडून गेलं की त्याला ते बोलावं लागलं, किंवा तो असा माझ्याकडून काय एक्सपेक्ट करतो आहे, की तो मला सांगतोय असा. कोणी कोणी आपल्याला रडून सांगतात, कधी कधी कोणी आपल्याला म्हणजे असं तडाख्याने सांगतात, की तुला तसं त्याला त्याच्याशी बोलायला नको होतं, तुला असं सांगितलं होतं ना मी, तू ऐकलं नाही, तू असं नाही. तर त्याच्यातून आपल्याला समजायचं गेलं, असं मला काय समजावून सांगायचंय. त्याला म्हणतात लिसनिंग. आणि त्याला म्हणतो आपण समोरच्याला नीट ऐकत नाही. तर नात्यामध्ये जेव्हा ताण येतो, तेव्हा हे समजून जा, की ताण का आलेला आहे, तुम्ही नीट ऐकलं नाही समोरच्याला. समोरच्याचं नाही म्हणत आहे मी, समोरच्याला नीट ऐकलं नाही. ठीक आहे. तर आपण अशा वेळेस शांततेचा वापर करून समोरच्याला लक्षपूर्वक ऐकायला शिकतो. जेव्हा आपण ऐकण्याची कला विकसित करायला जातो तेव्हा. आजही मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेली, तिला बरं नव्हतं, भेटायला गेली. तर मला असं म्हणजे गेल्याबरोबर बसत नाही, तर तिने चालू केलं. काही गोष्टी तिच्या सवयी आहेत तशा, म्हणजे मुलांच्या आहेत त्या वगैरे. आणि म्हणजे सांगता सांगता म्हणजे तिला बोलण्यामधून असं वाटतं, की तुझ्या मुली किती छान आहेत. तुझ्या मुलींचं असं म्हणजे ती नेहमी, आणि खरंच मला खूप आवडतात, खूपच छान आहे, खूपच सुंदर आहे पण ह्या एका दिवसात त्याही घडलेल्या आहेत मुली. त्यांना पण आपल्याला ती जागा द्यावी लागते, ते समजून घ्यावं लागतं. त्यांच्या चुका पण आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं. त्यांच्या जागी राहून आपल्या स्वतःला फील करून द्यावं लागतं, की त्यांच्यामध्ये काय गोष्ट फील करतात आहेत ते लोक. तेव्हा कुठे ते आपल्याला आपले आई वडील समजतात. आणि एवढं नाही समजलं तरी पण शेवटचा हा एकच आहे तारतम्य, की प्रत्येकांचे जीवन वेगळं आहे. मी हे सांगते, की तुमच्या पोटचं बाळ जरी असेल, तरी तुम्ही सांगता तसं त्याचं आयुष्य नाही होऊ शकत. देवाने ही पद्धतीच दिली नाही आपल्याला. तर अशा ह्याच्यामध्ये ती माझं ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती.
ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती ती. भले माझ्याकडनं ग्रँड मास्टर झाली आहे, टॅरो कार्ड रिडिंग झालंय, तिने पूर्ण घर दाखवलं, कसं तिने सेटअप केलं ते दाखवलं. खूप सुंदर वाटलंय सगळं. पण तरी पण आज तिची परिस्थिती माझं ऐकण्याच्या परिस्थितीत ती नव्हती. ती इतकी डिस्टर्ब होती. तर मला फक्त बसून ऐकावं लागलं तिचं. फक्त बसून ऐकलं की ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काय करू शकतो नंदिनी? तर म्हटलं मी सांगितलेलं तू ऐकशील का? सर म्हणे हा बोल, तर काय सांगेन. तर म्हटलं सोडून दे, काही दिवस सोडावंच लागतात. इतकी लहान म्हणे, झालं 30 वर्षाची आहे, सोडून दे ना. पण असं काही केलं तरी सोडून दे. म्हटलं काय करू शकशील ना तू? करून बघ. जर तुला शांत वाटतं, कारण तिच्या पूर्ण तब्येतीवर परिणाम झाला. वजन कमी झालं, तब्येत बिघडली, उठता येत नव्हतं. म्हणजे मला इतकी म्हातारी वाटायला लागली. म्हणजे हा फरक पूर्ण तुमच्या मनाचा तुमच्या शरीरावर होतो. तेव्हा मला ते म्हणाले की नाही नंदिनी, तुला नाही माहिती, ज्याच्यावर बिततं ना त्यालाच म्हणतं. तर म्हटलं ठीक आहे, बिलकुल सही आहे. तर अशा ठिकाणी मी फक्त ऐकायलाच गेले. मी तिथे माझं शहाणपण मला कितीही माहिती असेल तरी मी नाही सांगू शकले, की नाही मी बोलू शकले. हो ना. तर खूपदा म्हणजे तुम्हाला शांत राहून म्हणजे चुपचाप ऐकूनही त्यांना बरं वाटतं, की बरं झालं तू आली. त्याच्यानंतर मग हळूहळू रिफ्रेश व्हायला लागले, की तिला कोणीतरी बोलायला, आपलं जे ब्लॉकेजेस असतात ते बाहेर काढायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, ऐकलं आपल्या समोर. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या म्हणजे शांततेचा वापर करून आपण लक्षपूर्वक ऐकायला शिकतो आणि शिकलं पाहिजे. आणि जेव्हा माणूस म्हणजे समोरच्या व्यक्तीला जाणवतं की माझं म्हणणं ऐकलं जात आहे, मी काय बोलते ते मी माझं जे समोरचा व्यक्ती ऐकतोय, असं जेव्हा समजलं ना समोरच्या व्यक्तीला, तर नातं अजून घट्ट होते, पक्क होते, त्यातलं प्रेम वाढतं. मग खरंच निघताना ते बरेच फ्रेश झाले आणि मला सोडायला बाहेर आली. जी पेशंट म्हणून होती, बाहेर अगदी रस्त्यापर्यंत आली. जी म्हणजे तिथून उठून म्हणजे ग्लासभर पाणी नव्हती देऊ शकत, इतकी म्हणजे तिच्यामध्ये ताकद नव्हती. पण जेव्हा मला सोडायला आली तर रस्त्यावर अगदी कारपर्यंत माझ्या सोडायला आली. असं पण होतं, ती एनर्जी जाते आपली. तर तिला आपल्या मनातून फक्त की तुझं भलं हो, तुझं कल्याण हो, तुला योग्य मार्ग मिळो, तू शांत हो, जे काही आपल्याला अफर्मेशन आहे, मॅडम वरून नाही ऐकत. ऐकायला नाही येते. माझं ऐकायला येत नाहीये? कोणाला ऐकायला येत नाहीये? येते येते मॅडम ऐकायला. कोणाला केलं येत. नाही. मला वाटतं तुमचा नेटचा हे असेल प्रॉब्लेम. तर व्हिडिओ बंद करून टाका, है ना, व्हिडिओ बंद करून ऐका. किंवा मग हे काढलं असेल, येत आहे आवाज म्हणते कंचन पण. हे असेल जे इयरफोन वगैरे असेल ना, त्याचं थोडंसं हे असेल, है ना. ऐकायला येते पण दिसत काहीच नाही. नाही दिसतंय ना, तुम्ही मेन याच्यावर या, मोबाईल मध्ये असाल ना, तर मेन याच्यावर यायचंय, सगळ्यांना ऐकायला येतंय. तर कारण मी हे केलेलं आहे, तुम्हाला स्पॉटलाईट केलंय, त्यामुळे मी मोबाईल मध्ये मेन स्क्रीनवर यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जितकं तुम्ही ऐकण्याच्या भूमिकेमध्ये ते जर तुम्ही जास्त हे झालं ना, तर तेवढं जास्त तुम्हाला चांगलं होतं. ठीक आहे. तर ऐकण्याची भूमिका जास्त करा आणि बोला तिथेच जिथे तुम्हाला बोलायला, म्हणजे तुमच्या बोलण्याला एक शब्दाला मान आहे किंवा तुमच्या शब्दाला वजन आहे, अशाच ठिकाणी बोला. म्हणजे आपल्या घरातलंच का असे ना. तर अशा पद्धतीने तुमचे म्हणजे आणि अशा पद्धतीने तुमचं म्हणजे बोलायची शक्ती असते, जे प्रत्येक शब्दांची शक्ती असते, ती आणखी जास्त पॉवरफुल होते. आपल्याला ह्या प्रत्येक आपल्या आतल्या शक्ती म्हणजे पॉवरफुल करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला युजफुल म्हणजे जिथे यूज आहे तिथेच बोलणं, अशा पद्धतीने करायचंय. हा एक साधा सराव आहे, तेव्हा तुम्ही नक्की करा. हा एक होमवर्क म्हणून समजा, की जेव्हा तुम्हाला कोणी सांगत आहे तुमच्या समोर, तुमची समोरची व्यक्ती बोलते, मग ते भले तुम्हाला तुमच्याबद्दल कंप्लेंट करत असेल, तुम्हाला दोष देत असेल, किंवा आपले काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत असेल, तर फक्त लक्षपूर्वक ऐका. एकदम काही सांगण्याची घाई करायची नाही. जेव्हा त्यांनी विचारलं की मी आता काय करू, आणि मग तुम्हाला असं बोलायचं की तुम्हाला बघा मी सांगते माझ्या दृष्टिकोनाने, तुम्हाला पटलं तर तुम्ही युज करा, नाही तर मग तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. म्हणजे आपण तुम्ही म्हणजे तुमच्या बाळ असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला असं नाही बोलू शकत, कारण एकदा समज आली की नाही, कारण त्यांचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो, त्यांची दुनिया वेगळी असते. त्यामुळे आपण तसं नाही बोलू शकत.
आणि हे सर्व जे काही आपण ज्ञान ऐकतो आहे, करतो आहे, हे आपल्याला स्वतःला पॉवरफुल बनवण्यासाठी होत आहे, करतो आहे, एवढं मात्र लक्षात ठेव. ठीक आहे. तर आजची शिकवण हीच आहे की समोरचा व्यक्ती बोलतो आहे तर त्याला मध्येच न टोकता न बोलता फक्त लक्षपूर्वक ऐका. आणि असं ऐका की डोळ्यात डोळे घालून, असं नाही की मी माझं काम करते, हा बोल बोल, मी ऐकते, मी वाचते पुस्तक, किंवा मी माझं दुसरं काहीतरी स्वयंपाक करते, मी हे करते, नाही. समोरासमोर बोला. वाटलं तर हातात हात घेऊन बोला की मी आहे तुझ्यासोबत, मी ऐकते, बोल काय बोलायचंय तुला. आणि काही रिॲक्ट करू नका, कितीही खालच्या पातळीवर बोलो किंवा तुमच्या मनाविरुद्ध काही तुम्हाला न आवडणारी गोष्ट बोलो, तरी सुद्धा ऐका. ऐकणं ही खूप मोठी शक्ती आहे. हे आपल्या स्वतःला डेव्हलप करते. तिसरा पॉइंट आहे, भावनावर नियंत्रण होतं. जेव्हा तुम्ही शांतता, म्हणजे आपल्या भावनांवर म्हणजे नियंत्रण करायला, म्हणजे ठेवायला शिकवते. म्हणजे जितके तुम्ही आतून शांत असाल, आतून मौन असाल, तितकं तुमच्या भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवायला शिकवते ही म्हणजे शांतता. राग, मत्सर किंवा असूया म्हणजे जेलसी ही आपल्या नात्यांना जाळतात. जसं आपण मी सांगितलं, आपल्या स्वतःला तर जाळतातच, आणि मग तीच जळण्याची भूमिका बाहेर व्हायब्रेशन्स येतात आणि ते तिथे नाते जळतात, म्हणजे संपतात. तर हे आपल्याला खूप म्हणजे अवेअर होऊन स्वतःकडे बघायचंय की कसं आपल्याला आपल्या भावनावर नियंत्रण ठेवता येईल, कसं शांतपणे ऐकता येईल. आणि त्या शांततेच्या म्हणजे थंड हवेमध्ये आपला राग, मत्सर, असूया किंवा जेलसी ही जी म्हणतो, ही सगळे म्हणजे थंड होते, त्याला बघता येतं. आणि आपण जर रागावून बोललो तर काय होतं, नातं तुटतं किंवा दुरावा तयार होतो. आणि शांत बसलं तर हळूहळू ती परिस्थिती शांत होते आणि ते तुमच्याकडे आपोआप यायला लागतात. तुम्ही तर ती एनर्जी पहिले डेव्हलप करा, कारण सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच होते. जर तुम्ही रागात बोलले, तुम्ही मत्सर मध्ये बोलले, तुम्ही जेलसी मध्ये बोलले, तर तुमच्यामध्ये तेच येणार आहे ना, तुमच्या सोबत येणार आहे. मग ते तुमचे, भलेही तुमचे मुलं असो की तुमचे बाहेरचे लोक असो, तसेच लोक येणार. तुम्ही तसेच लोक आकर्षित करणार. म्हणून ते स्वतःला तिथेच समजून द्यायचं की मला रागाने बोलायचं नाहीये, मला शांततेने ऐकून घ्यायचंय. जिथे तुम्ही ऐकून घेतलं तिथे आपोआप शांतता प्रस्थापित होते. आपोआप आतून म्हणजे शांत असं होतं. ठीक आहे. कनेक्ट होतंय, करेक्ट. एक्झॅक्टली, करून बघा हे. हे खूप सुंदर आहे. आणि आपण नेमकं बाहेरच शोधतो की त्यांनी मला असं म्हटलं, ह्यानी मला असं म्हटलं, म्हणून मी त्याला दोन चार सुनवलं, मी कसं ऐकू. बरं नाही सुनावलं तर आपण रडायला पण लागतो, किंवा मग ते आतल्या आतमध्ये नाही बोलता आलं, जसं खूप कट्टर कठोर लोक असतील, भीती वाटत असेल तर आपण त्यांच्यासमोर बोलत नाही. म्हणून पण ती भीतीने दबल्या जातो. पण भीतीने पण दबायचं नाही, तुम्हाला फक्त कायचं की यांना का असं वाटतं. है ना? तर अशा पद्धतीने स्वतःला म्हणजे हे करायचं आहे. स्वतःला म्हणजे एक संयमी ठेवायचं आहे, संयम डेव्हलप करायचा आहे. ही पण आपली ताकद आहे बरं. ह्या जे सगळं आपण नावं देतोय ना त्याला, शांत राहणं, रागवून बोलणं, हे सगळ्या ताकद आहेत आपल्या, शक्ती आहेत. संयम, शांतता ही पण आपली ताकद आहे, आपल्यातल्या शक्ती आहेत. तर ही संयम, हे जे आहे धैर्य आहे, हे वाढतं. ह्या ज्या आपल्याला पाहिजेत पॉझिटिव्ह गोष्टी, ह्याची ताकद आपल्याला वाढवायची आहे, याला स्ट्रॉंग बनवायचं आहे. आणि हे स्ट्रॉंग बनवायला तुम्हाला अशांत वातावरणच तुम्हाला शांत बनवू शकते. वातावरण शांत असेल तर तुम्ही तर शांतच राहणार ना तसे. पण बाहेर जेव्हा अशांत दिसेल, तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट असेल, आणि अशा याच्यामध्ये तुम्ही शांत आहे, म्हणजेच तुम्ही संयम झाले, संयमी झाले, संयम तुमच्यामध्ये आलं. तर संयम किंवा धैर्य ठेवायला तुम्हाला बाहेर वातावरण पूर्ण धडधड धडधड पाहिजे, वर खाली झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जे आतमध्ये आहे त्याला आपल्याला बाहेर आणायचंय, तर का म्हणून बाहेर आणणार आहे. जर बाहेर वातावरण संयमी आहे, बाहेरचे लोक धैर्यवान आहे, तर तुम्हाला काय जातं, धैर्यवान कशाला तुम्हाला करायचंय. आपोआपच तुम्ही धैर्यवान होणार. पण जेव्हा बाहेरचं वातावरण खलबली झालेली आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा संयमी असता, तर ती खरी आपल्या स्वतःवर विजय आहे, किंवा आपल्या शक्तीवर आपण विजय मिळवलेला आहे, किंवा ती ताकद आपण आपल्या डेव्हलप केलेली आहे, असं त्याच्यात आहे. समजलं ना तुम्हाला ही गोष्ट. तू खूप सोपी आहे.
नाही तर मग कंप्लेंट आल्यानंतर ते आयुष्यभर तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे खूप मन लावून ऐका. आणि वाटल्यास तुम्ही वारंवार ऐका, लिहिणं चालू करा. लिहायला याच्यासाठी मी सांगते की मन, शरीर आणि ऊर्जा, म्हणजे जी ब्रह्मांडीय ऊर्जा, हे जर एकत्र एका डायरेक्शनने आले ना, तर ते लवकरच तुमच्या समोर फलित होतं आणि तुमचं आयुष्य बदलतं. म्हणून मी तुम्हाला इतक्या फोर्सफुली सांगत असते. ठीक आहे. तर आजचा हा मंत्र समजून घ्या, स्वतःला सांगून द्या की मी शांत आहे, मी संयमी आहे, म्हणजे मी धैर्यशील आहे. मी शांत आहे, मी धैर्यशील आहे, संयमी आहे. चौथा म्हणजे शांततेचा काय प्रभाव होतो, तर सगळ्यात अधिक म्हणजे संवाद हा जास्त प्रभावी होतो, जास्त चांगला होतो. जेव्हा तुम्ही शांत राहून जेव्हा ऐकलं, मग वातावरण शांत झालं, की मग तुम्हाला विचार, जसं आज मी माझं आजचाच अनुभव सांगितला, मी तिला खूप बोलू दिला, म्हणजे जे काही तिला सगळं सांगितलं अगदी शांतपणे, ओके ओके. नंतर तिने मला, मी दोन चारच शब्द बोलले, पण तरी पण तिने हा एकदम शांत जाऊन ऐकलं तिने. म्हणजे माझे शब्द पण तिच्या कानावर गेले. नाही तर मी तिला अगं असं नसते, अगं तसं नसते, अगं असं असते, अगं ते नाही झालं असतं ते. तर त्यामुळे सगळं मला नॉलेज माहिती होतं, सगळं होतं, पण ती ती नाही बोलली. मी नाही बोलली तर नाही बोलली, तिच्या अडचणी ऐकून घेतल्या. तर ह्या गोष्टी खूप असतात. जसं तुम्ही शांतता आतमध्ये ठेवली, तसंच तुमचे संवाद चांगले होतात. पण विचार करतो की जास्त बोलल्याने संवाद चांगला होतो, है ना. ती खूप बोलत होती, मी तर बोललीच नाही, काय संवाद आहे, काय त्याच्यात आहे ना, देवाणघेवाण काहीच नाही झालं. पण ऍक्च्युली बोलण्यापेक्षा थांबलं आणि त्याच्यानंतरचे जे योग्य शब्द तुम्ही निवडता, तो संवाद जास्त प्रभावी होतो. बोलण्याचा प्रभाव म्हणजे असं नाही की तुम्ही किती कठोर बोलता, किती जोराने बोलता, किती कॉमाने, फुल स्टॉपने, क्वेश्चन मार्क करून बोलता, याच्यावर बोलणं नाहीये. किंवा किती काव्य रूपात बोलता की किती धड्या रूपात बोलता, याच्यात नाहीये. तुम्हाला म्हणजे योग्य शब्द काय आहे, कमी याच्यामध्ये पण पॉवरफुल शब्द यूज करून कसे तुम्ही बोलू शकता, त्यांच्या प्रश्नावरच तुम्हाला कसा उत्तर तुम्ही त्यांना शोधायला कसा लावता, हे जास्त प्रभावीपणा असतं. तर जेव्हा तुम्हाला बोलावं असं वाटलं, म्हणजे समोरच्याला पहिल्यांदा बोलता येतं, बोलू द्यायचंय, भरपूर त्याच्या मनातलं सगळं काढू द्यायचंय. येस, काय बोलतोय ते समजलं पाहिजे आपल्याला, स्वतःला पण आणि समोरच्याला पण. एक्झॅक्टली बरोबर आहे. है ना. तर अशा पद्धतीने जास्त बोललं म्हणजे संवाद चांगला झालं असं नाही. त्यापेक्षा बोलणं नाही झालं पण योग्य शब्द निवडले, एखाद दोन्ही शब्द बोलले ना, कधी कधी प्रभावी, तर ते संवाद खूप जास्त चांगला होतो, पॉवरफुल होऊन जातो. आणि शांतता म्हणजे विचारपूर्वक उत्तर देणं, जे आता याने म्हटलेलं आहे, श्वेता मॅडमने म्हटलेलं आहे. तर विचारपूर्वक उत्तर देणं, विचारपूर्वक बोलणं, हे खूप महत्वाचं आहे. काहीही बोलायचं आणि तो आपला प्रॉब्लेम सांगतो आणि त्याला आपण प्रॉब्लेम सांगायचा आपल्या, की अरे तुझं ते एवढंच आहे, माझं एवढं प्रॉब्लेम आहे, असं नाहीये. त्याला संवाद नाही म्हणत, त्याला भरकटवणं नाही म्हणतात. आपले भलेही त्याच्यापेक्षा त्याचं छोटूस का असे ना, पण तरी पण त्याच्या पायात म्हणजे त्याच्या चपल्यामध्ये आपला पाय घालून बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही असं केलं ना, तर त्याच्यामुळे तुमचे गैरसमज टळल्या जातात. तुमच्या म्हणजे संदेश जो तुम्हाला सांगायचा आहे किंवा ज्या भावना तुम्हाला सांगायच्या त्या स्पष्टपणे त्याच्यापर्यंत पोहोचतात. तर सगळ्यात पहिलं भावना म्हणजे लिसनिंग. पूर्ण त्याला ओकू द्यायचंय, पूर्ण बोलू द्यायचंय. पण नुसतं असंच नाही की हा बोल बोल बोल, हा मी ऐकते ऐकते, नाही. डोळ्यात डोळे घालून द्या, त्याच्या एक्सप्रेशन्स द्या त्याच्या याच्यावर बोलल्यावर. त्याला हे म्हणजे कळू द्या की तुम्ही त्याच्यासोबत आहात, तुम्ही त्याचं ऐकता आहात. आपल्या एक्सप्रेशनवरून, आपल्या शरीरावरून, आपल्या ठेवणावरून, आपल्या हालचालीवरून. ठीक आहे. नंतर पाचवा पॉइंट आहे समज आणि सहकार्य मिळते, म्हणजे वाढतं. जितकं तुम्ही शांतता ठेवली तेवढं तुम्हाला समजून घेण्याची प्रवृत्ती वाढते. आता शांतता म्हणजे फक्त गप्प बसणं नाहीये, मी जे आता मी सांगते की तुमच्या भावनेवरून समजून यायला पाहिजे की तुम्ही खरंच तिचं ऐकताय, किंवा त्याच्या भावना समजून घेताय. त्यांचं दुःख असेल किंवा त्यांची जी चिडचिड असेल किंवा त्यांची तब्येत खराब असेल, त्यांना जे काही दुःख दर्द असेल, ते समजून घेत आहात तुम्ही. तर नुसतं गप्प बसणं नाही होत शांतता म्हणजे. तर पूर्ण त्याच्या पायातली चप्पल, म्हणजे आपण चप्पल घालून पाहिजे की ते चप्पल कशी, किती कम्फर्ट आहे की नाही.
तेव्हा ते आपल्याला समजतं की त्याच्यात दुःख काय ते समजतं. भले मग तो तुमच्या छोटा बाळ असेल किंवा कोणी तुमचे आई वडील असतील म्हातारे तरी सुद्धा. कारण ना आज आपल्याला समजत नाही, आपण आपल्या आई वडिलांना खूप म्हातारे असतात ना, तर आपण बोलून देतो किती बडबड करते का, किती त्रास देते का, आता शांत बसणं का, ते नाही सांगत, मग कितीतरी गोष्टी टाळतो आपण. पण जेव्हा आपण त्यांच्या वयात जातो ना, तेव्हा आपल्याला त्यांची आठवण येते की ते कसे करत होते आणि काय सांगू इच्छित होते. हो ना. तर खरंच ह्या गोष्टी त्यापेक्षा आताच आपण शिकलो आणि आता आहेत आपल्यासोबत आपले आईवडील, तर त्यांच्यासोबत तसंच समजून घ्या त्यांना, किंवा आपल्या लहान मुलांना पण समजून घ्या. तरुण मुळे आजकालचं खूप बदललेलं आहे समाज. तरुण मुलांचं खूप आपल्यापेक्षा जास्त त्यांना प्रॉब्लेम्स जास्त आलेले आहेत. तर ह्या गोष्टी त्यांना पण आपण समजून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला असं नको व्हायला की मीच समजून घेऊ का प्रत्येकच, मला तर कोणी समजून घ्यायला पाहिजे ना, माझ्याही तर काही गोष्टी आहेत ना. आणि मी काय म्हणते तर काय त्यांच्या वाईटासाठी बोलते का? आपण आई ह्या भूमिकेतून बोलतो. समोरचा माझा मुलगा वाईट रस्त्यावर चाललाय तरी मी समजून घेऊ, मीच समजून घेऊ, मला काहीच नाही समजणार. त्याला नाही समजत की मी आपली आई आपली बोलते रागवते, पण आपण आई सारखी दुसरं पॉझिटिव्ह कोणी नाहीये. हो, हे सगळं बरोबर आहे. पण ते समजून घ्यायला ती आता वेळच नाही आहे किंवा त्याला ती समजच नाहीये तुम्हाला समजून घेण्याची. कारण तुम्ही त्याला त्याच्या वयात समजून नाही घेतलेलं आहे. आपण काय करतो जनरली, आपण आपल्या वयात त्या वयात आपण कसे होतो, आपण आपल्या आई वडिलांशी कसे वागत होतो, कसं समजून म्हणजे किती मान सन्मान म्हणा, किती ऐकत होतो, कशा पद्धतीने केलं, काय केलं, हे त्याच्याशी टॅली करतो. पण आता ऍक्च्युली समाज बदललाय ना, तर त्या समाजामध्ये ते काय डील करून राहिले हे आपण समजून घेतच नाही. तर त्यामुळे समजून आपल्याला घ्यावं लागेल आणि मग आपल्या समजमध्ये मग त्यांना हळूहळू ह्या गोष्टी एका दिवसात होत नाही, वेळ लागतो. प्रॅक्टिस आपल्याला करावं लागेल. पण आपल्याला त्या व्हायब्रेशन्स काढाव्या लागतील, निर्माण कराव्या लागतील. तेव्हाच म्हणजे आपल्याला समजून घेण्याच्या व्हायब्रेशन्स तयार केल्या तर तेव्हा तो समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेण्याच्या व्हायब्रेशन्स मध्ये तो एकरूप होतो. म्हणजे जर नात्यांमध्ये आपण समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सहकार्य आपोआपच वाढतं. तर शांतता म्हणजे गप्प बसणं नाही, तर समजून घेणं आहे. आणि जसं जसं आपण समोरच्याला समजून घेतला तसं तसं सहकार्य वाढतं. म्हणजे त्या एनर्जीज एकरूप व्हायला लागतात, सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच होते. हे काही काही शब्द असे पाठच करून घ्या. जिथे तुम्हाला राग आला आणि तुम्ही म्हणजे रागी केला तसं तुम्ही स्वतःला सांगा की सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच होते, म्हणजे मी राग केला तर समोरचे राग धरून ठेवेल. आणि तुम्ही रागाची भूमिका केलेली आहे, तर मला कशी पाहिजे, माझे मुलं कसे शांत समजदार सहकार्य देणारे समजून घेणारे. तर पहिल्यांदा मला ते व्हायब्रेशन्स क्रिएट करावं लागणार आहे. कुठपर्यंत? मरेपर्यंत. किती वेळ लागेल मला पण नाही माहिती. कारण तुम्ही आतापर्यंत किती खोल खड्डा, आता आपण असं नाही म्हणू शकत ना किती खोल खड्डा केला तर पाणी लागतं. निसर्गाची किमया आहे यार, कधी 5-5 फुटावरही पाणी लागतं, कधी 25-25 30-30 फुटावर पाणी नाही लागत. हे असते जमिनीचं असतं. आणि त्यांच्या आधीचे कर्म असतात, आपले आधीचे कर्म असतात, काही त्यांची शिकवण असते, काही आपली शिकवण असते. आपल्याला काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. पण ह्या गोष्टी आपण जेव्हा अनुसरलं ना तर आपल्याला शांती मिळते. आपल्या जीवनाचे जे काही कर्म असतील नसतील, जे काही मला नाही माहिती, पण असतील नसतील ते झाले पास्ट मध्ये, पास्ट गेलं. पण प्रेझेंट जिथे आपण जागृत झालो आणि प्रेझेंट आपण दुरुस्त केलं तर आपला भविष्य नक्कीच दुरुस्त होते. म्हणजे भविष्याला मार्ग देणं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहणं हे खूप जरुरी आहे. पास्टला आपण आता काही बदलू शकत नाही, पास्ट मध्ये काही आपल्या चुका झाल्या असतील त्याचं तर आपल्याला अं, भोगावं लागणारच आहे, ठीक आहे, नोईंगली अननोईंगली. पण फ्युचर क्रिएट करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि ते आता वर्तमानामध्ये. तर आपण हे जे सगळं शिकतोय ना, ह्या सगळ्या ज्या शक्ती डेव्हलप करतोय ना आपल्यातल्या, ह्या सगळ्या वर्तमानातल्या शक्ती आहेत. तर हे समजून घ्या. तर असं आहे, ह्या शांततेतून जी समज येते ना आपल्याला ती आपल्या नात्यांना बळकट करते. है ना. आपल्या हे नातेसंबंध म्हणजे जसं ऑफिसमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या गोष्टी म्हणा, शेजारी पाजारी मित्र परिवार आपल्या समाजामध्ये, हे सुद्धा आपण जसं पहिले रिलेशनशिपमध्ये आपल्या जवळच्या नात्यामध्ये करता करता आपण हळूहळू बाहेरच्या याच्यामध्ये आपला जो म्हणजे हे वाढतं, परिवर्तन असं म्हणजे वाढत जातं आणि तशा तशा पद्धतीने तुमच्या आजूबाजूला लोक तुमच्या आवारामध्ये येतात. आणि तुमचा म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला शांततेने,
तर तुम्हाला पण लोकांचं सहकार्य वाढायला लागतं. लोक तुम्हाला आपोआपच सहकार्य करायला लागतात. तर मेन म्हणजे आपल्यालाच आपला दृष्टिकोन बदलून घ्यायचा आहे. तर हे जे मी शब्द आहेत ना, आपल्याला सहकार्य किंवा दृष्टिकोन आहे किंवा शांतता किंवा जे काही आपण म्हणतो समज, हे जे आहे, जेवढे जे शब्द आहेत खास, हे शब्द म्हणजे शक्ती आहेत. शक्ती, पॉवर. हा म्हणजे शब्द आपण उच्चारला की एक वेगळा असा पॉवर जाणवतं आपल्याला, एक चांगलं बल असं प्राप्त होतं. तर शक्ती म्हणजे कुठली देवी नाही, कुठलं हे नाही आहे, हे समजून घ्या. तर ह्या शक्ती म्हणजेच ह्या एक दृष्टिकोनाची शक्ती. स्वतःच्याच दृष्टिकोनाने मीच कशी खरी आहे हे तुम्ही पटवून देत बसाल तर तुम्ही हाराल. तुम्ही कधीच नाही जिंकू शकत. आणि जसं तुम्ही दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेतलं, तुम्ही जिंकले. तसं तो तुमच्या याच्यात म्हणजे हे होऊन जातो की तूच एक अशी आहे, मला समजू शकते, असे शब्द निघतात. ते किती सुंदर आहे ना, हो की नाही? तर ह्या सगळ्या आत्मशक्ती, तर ह्या सगळ्या आत्मशक्ती आहेत. आत्मशक्ती म्हणजे माझ्यातच आहेत. आता हे मी दुसऱ्यांना नाही सांगू, मी तुम्हाला फक्त आता लेक्चर देते, समजून सांगते. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आतमध्ये नाही बघणार, तोपर्यंत तुम्हाला येऊच नाही शकणार. ते फक्त ही अनुभूतीची गोष्ट आहे. असंच म्हणजे जे रेकी आपण म्हणतो, तर रेकी पण तेच आहे. मी खूप तुम्हाला म्हणजे माझ्या पूर्ण ताकदीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही जोपर्यंत करणार नाही, ती अनुभूती घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. तर हे सिंपल असं आहे की जसं गुदगुल्या. आता मी तुम्हाला खूप गुदगुल्या अशा लागतात, मग असं करतात, मग इथे लागतात, असं खूप हसू येते, खूप हसू येते, लोटपोट होतं, असं होतं. काहीच नाही समजणार तुम्हाला. जोपर्यंत मी तुम्हाला टच करेन आणि तुम्ही तो अनुभूती घ्याल गुदगुलीचा आणि तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येईल, तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही गुदगुल्या काय चीज आहे. है ना? सेम तसं ह्या सगळ्या शक्ती आहेत. ह्या समजून घ्या आणि जे होमवर्क सांगते ते स्वतःसाठी जरूर करा. ठीक आहे? तर आज मी तुम्हाला हे देते, काय म्हणतो आपण, मेडिटेशन करते. ठीक आहे? तर चला शांतपणे बसा. नमामि शमीशान निर्वाणरूपम्। खूप सुंदर आहे हे मंत्र, पण तुम्हाला डिस्टर्ब होईल, त्यामुळे थोडंसं शांतच मला घेते. मला खूप आवडतं मंत्र, खूप सुंदर आहे. चला ईश्वरच घेऊया. चला शांतपणे बसा. ताठ ताठ बसा. हलकेच डोळे बंद करा. आपण बघणार आहे आपल्या नातेसंबंधामध्ये किती शांततेची गरज आहे आणि ती कशी, आणि आपण कशा पद्धतीने त्याला हँडल करू शकतोय. कारण नातेसंबंधात वाद टाळण्यासाठी मौन हे खूप महत्वपूर्ण आहे. रागाच्या भरात आपण काही बोलून देतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो. पण त्यापेक्षा वेळीच मौन बाळगणं म्हणजे परिस्थितीला चांगल्या पद्धतीने हाताळणं आहे. तसंच आपण लिसनिंग म्हणजे ऐकणं शिकतो आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवतं की माझं ऐकलं जाते,
तेव्हा ते नातं अधिक घट्ट होते. म्हणजे समोरचा व्यक्ती जेव्हा बोलत असेल तर त्याला मध्येच रोकटोक न करता फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्याच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. आणि हीच शांतता आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवते. म्हणजे नियंत्रणाची शक्ती तुमची जागृत होते. आपल्याला वाटतं जास्त बोललं तर संवाद चांगला आहे, पण तसं नाही. उलट बोलण्यासाठी बोलण्यापेक्षा थांबून ऐकणं आणि बोलण्यासाठी प्रभावी शब्द निवडणं हे जास्त योग्य असतं. विचारपूर्वक उत्तर देणं आणि यामुळे गैरसमज टळतात. जो संदेश स्पष्टपणे पोहोचायचा असतो तो स्पष्टपणे पोहोचतो. समजून घेणं वाढतं. पसरायची सवयच काय जात नाही. नाहीतर काय आपण एक छोटासा सराव करूया. कल्पना करा की तुमच्या समोर तुमची एक जवळची व्यक्ती बसलेली आहे. कोणी पण एक, आणि ती काही बोलते आहे. आपले प्रॉब्लेम्स असतील किंवा आपले काही गोष्टी आहेत ती तुम्हाला सांगते आहे. तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो तो प्रश्न नाही, पण तुम्ही फक्त ऐकत आहात, मध्ये काहीही बोलत नाही. ती रागवती असेल तरी चालेल, तुमच्या मनाविरुद्ध बोलते तरी चालेल, पण ऐका फक्त काय बोलते ते. तुम्ही फक्त ऐकत आहात. आपले मनातले विचारांनी सुद्धा काही बोलत नाही आहे. फक्त ऐकत आहात आणि पूर्ण लक्षपूर्वक ऐकत आहात. जसं तुम्ही त्या व्यक्तीचं बोलणं ऐकत आहात, तशा तुम्हाला त्यांच्या भावना समजतात आहे. त्यामागचं कारण समजतंय, त्यामागचं त्यांच्या वेदना समजतात आहे, दुःख समजत आहे.
त्याचं स्ट्रगल जे असेल ते समजत आहे किंवा त्याची समज तरी समजत आहे. आपलं मत त्यावर बिलकुल व्यक्त करायचं नाहीये. जेही त्याला बोलायचं असतं पूर्णपणे बोलू द्यायचं. फक्त त्याच्या भावना समजून घ्यायच्या. किंवा आपलं शहाणपण की असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर, तरीच मी सांगत होते असं करू नको. जे काही असतं आपलं मत मुळीच व्यक्त करायचं नाही. कारण ह्या ब्रह्मांडामध्ये सर्व काही ठरलेलं आहे, कोणाला कोणत्या वेळेस काय शिकवायचं आहे. आज तुम्ही शिकता आहात इथून, त्यांची वेळ येऊ द्यायची आहे. वेळ आली तर तेच तुमच्याकडे येतील विचारायला की मी आता काय करू. त्यावेळेसच आपल्याला योग्य शब्दात, पॉवरफुल शब्दात आपली ही शक्ती वापरायची आहे. संयमाची शक्ती इथे डेव्हलप करायची आपल्याला, आणि वेळ आल्यावर तिथे ही शक्तीचा उपयोग करायचा आहे. अशा पद्धतीने ही शांतता आपल्या नात्यांना सुंदर, मजबूत आणि प्रेमळ बनवते. आपली शक्ती पॉवरफुल बनवते. जितकं आपण ऐकलं तितके आपण मजबूत होतो. आज झोपताना पण जे काही वाटतं, चिंतन मनन आपल्या मनाशी ठरवायचं आहे का निर्धार करायचा आहे, आपला संयम वाढवायचा आहे आपल्याला. हीच समज घेऊन वातावरणाशी सजग होऊन हलकेच डोळे उघडू शकता. वा, खूप छान. बढिया. येस, तुम्हाला आता काही बोलायचं असेल तर बोलू शकता. ठीक आहे.